नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वामध्ये स्वागत करते. मी आज आले कमळीसोबत, कारण आता बिचारी आपली वेदा आजीने छान अशी हंडी फोडली, तिला चॉकलेट्स मिळालेले म्हणून ती उदास होती. तुला बघायला मिळालं का तिची दहंडी? हो, मी खूपच शेवटला आले, पण मजा आली. म्हणजे तिला वेदाला आणि आनंदीला बघून असं मला उत्साह. म्हणजे लहानपणीची मी आठवले की अरे मी पण अशी एकदा फोडली होती, आठवली मला. खरंच फोडलीस तू? म्हणजे आमच्या बिल्डिंग मध्ये होती, अशी काय फार उंच अशी नाही, छोटीशी छोट्या मुलांची करतात असं. दादांच्या वरती सगळे बिल्डिंग मधले दादा त्यांच्यावरती चढून वगैरे मी एकदा फोडली, मला आठवतंय. त्याबद्दल तुला काय मिळालेलं? दही? म्हणजे तसे काही अपेक्षा नव्हती, फोडायला मिळाले हीच खूप मोठी माझी हे होती की छान, मला मजा आली की हंडी फोडायला मिळाली, ह्यातच माझा आनंद आहे. कारण असं वर चढणं, असं ऍडव्हेंचरस गोष्टी करणं मला लहानपणापासून खूप आवडतात, त्यामुळे मज्जा आलेली. कमळी फोडणार आहे का हंडी? नाही, ते तुम्हाला मी सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला आमची सिरियल बघावी लागेल. दररोज नाही, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता आपल्या झी मराठीवरती कमळी. पण त्याच्या व्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी आमच्या सिरियलमध्ये घडतात, त्या बघताना तुम्हाला खूप गंमत येणार आहे आणि खूप धमाल येणार आहे. ऍक्च्युली बघायला मजा आली. तुझा जो डान्स होता, जो तू केला, एकदम एनर्जी खरंच छान झाली ना. फर्स्ट ऑफ ऑल त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन की एवढं शिवगर्जनेवरती तू केलास परफॉर्मन्स, आणि शिवस्तुतीवरती सॉरी, त्याच्यावरती तू परफॉर्म केलं. तो मला खरंच आवडला. मी ऍक्च्युली प्रॉपर एपिसोड नाही बघितला, पण काही क्लिप्स मी इन्स्टावरती बघितल्या. त्याच्यावरती तुझं एक ब्राईटनेस किंवा एक बोलतो ना आपण पॉझिटिव्हिटी दिसते ते करताना, ते तुझ्यावरती खरं दिसत होती. तुला कसं वाटलं तुला ते सगळं करून? खरंच खूप, म्हणजे ते गाणं जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं, तो ट्रॅक, तेव्हाच मला असं झालं की अरे खूप कमाल, असं एनर्जेटिक. इन जनरलच मला शिवस्तुती, मी जेव्हापासून मी पाठांतर केली, जेव्हापासून मी प्रोमो मध्ये बोलले, तेव्हापासून ती फिट आहे. त्यामुळे त्याच्या मागची भावना, त्याच्या मागचं जे म्हणणं आहे ते मला माहिती आहे, म्हणजे काय वेने ते प्रेझेंट करायचं. त्यामुळे जेव्हा त्याचं गाणं बनवलं गेलं तेव्हा मला खूपच आनंद झाला की या स्पेशली सिक्वेन्ससाठी स्पेशली गाणं बनवलं गेलंय शिवस्तुतीचं, आणि त्यावरती मला परफॉर्म करायचं आहे. आणि सुभाष नकाशे यांनी ते कोरिओग्राफ केलेलं. त्यामुळे मुळातच डान्स करायला मला फार आवडतो, त्यामुळे इतकी मजा आलेली. मी ऑलमोस्ट 16 तासांचं ते अख्खं डान्स सिक्वेन्स केलेलं. म्हणजे सकाळी 6 वाजे, म्हणजे दुपारी मी 12:30ला रिहर्सल सुरू केली. ते सकाळी ते रिहर्सल रेडी होण्यापासून, टेक्निकल्स पासून, शूटिंग पासून सगळं सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होतं. आणि मी गेले होते ऑलमोस्ट पाय, म्हणजे एनर्जी खूप होती, पण पाय पूर्ण गेले होते कामातून. कारण ते वेगळे शॉर्ट्स घ्यायचे होते, तसं ते दाखवायचं होते, तेवढ्या जोश आणि तेवढ्या एनर्जी ने पॉवरफुल जे आहे ते दाखवायचं होतं. आणि त्यामुळे प्रत्येक टेकला मला तितकीच एनर्जी हवी होती. म्हणजे मी ती हेच करते. आणि डान्सची आवड असल्यामुळे आपल्याला असतं की नाही, आपल्याला आपोआप येऊन जातं. सो ते मी करू शकले, पण खूप धमाल आली, खूप मजा आली. तुम्हाला जर पाहायला मिळालं नसेल तर तुम्ही नक्कीच झीच्या पेजवरती बघू शकता. ते अख्खा डान्स परफॉर्मन्स आहे माझा, आणि मजा येते मला. ऍक्च्युली तुझ्या तू जी करताना जी मजा येते ना, ती आपोआप तुझ्या चेहऱ्यावरती ती दिसून जाते, किंवा ते तेवढंच एनर्जीने आणि तेवढंच ते होतं ना, रागात नव्हतं ते, आपण काय म्हणतो पॉवरफुल होतं. खूप छान वाटलं ते. आता दहंडीवरती आपण येऊ पुन्हा. दहंडीचं एखादं गाणं जे तुला आवडतं आणि आता तुला नाचायचं त्याच्यावरती, असं कुठलं गाणं आहे? माझं फेवरेट गाणं मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया बिरज का वाल तेरी. ते पूर्ण लिरिक्स येत नाही मला, सॉरी. आपलं ते फेवरेट गाणं आहे. परत ते खिडकीतल्या ताई वाकू नका, घरा वाकू नका, 2 पैसे देतो मला भिजवून टाका. कळलं का कमळे किती एनर्जाइज येते? आता कळतंय ते. पण खरंच छान वाटलं गप्पा मारून. तुला पुन्हा शूटला जायचंय, तुझ्याकडे कमी वेळ आहे, बिचारी एकदम टाईट स्केड्यूल मध्ये. सो ऑल द बेस्ट तुला, आणि दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा, आणि गोपाळकाळाच्या सुद्धा खूप शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांनाही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.